होतं. पण माझी मी काय स्कूल आहे एंजल्स नर्सरी व मी कालिका डायरेक्टर महिला मंडळाची सेक्रेटरी आहे व अनेक उपक्रमामध्ये आम्ही भाग घेत असतो. तर मॅडमचा आणि आमच्या त्या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो. तर आजच्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर मी भरपूर आभारी मी चंद्रदा सरांकडे आणि आम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल माझा सर्वांचा धन्यवाद. चंद्रदा सरांकडे आमच्या दुकानाबद्दल थोडी माहिती दिली. म्हणजे आमचं दुकान आहे आपल्या चंद्रदा सरांकडे आतापर्यंत 16 ब्रांचेस आहेत टोटल महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये आपल्या गोकाक आणि बेळगावमध्ये आहे ब्रांचेस. या चंद्रदा सरांबद्दल सांगायचं झालं तर आपला 198 वर्षाचा वारसा आहे, पिढी आहे. त्यांचा आता काका शाळा त्यांचे दोन्ही चिरंजीवमध्ये मैडम देखो
आता तुम्ही कुठे रोडवरती नाईट टाईम जात असता, तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम वाटला, तुमच्या मोबाईलमधनं 112 नंबर डायल केला. हा नंबर बँगलोरच्या हेड ऑफिसला जातो आहे आणि तिथून इमिजिएटली बेलगाम कंट्रोल रूमला कॉल येते आणि त्या कॉलप्रमाणे तुम्हाला 10-15 मिनिटामध्ये पोलीसची टीम तिथे पोहोचते. हा नंबर तुम्ही ॲम्ब्युलन्ससाठी यूज करू शकता. कुठेतरी रोडवरती ॲक्सिडेंट झाला, मला कन्फ्युजन होतं की कुठल्या स्पर्धकाला बक्षीस देऊ आणि कुठल्या बक्षीस घेणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धा छानरित्या पार पाडायचा आहे. त्यामुळे तुम्ही बक्षीस घेऊ या नाही घेऊ, तुम्हाला बक्षीस मिळो या न मिळो, पण तुम्ही स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तुमचं प्राईज फर्स्ट प्राईज आहे हे समजून घ्या. त्यामुळे आता बक्षीस न मिळाल्यावर दुसरी स्पर्धा घेऊ की नको असं नका. त्या सगळ्यामध्ये सगळ्या स्पर्धेत भाग घ्या. त्याच्यामुळे रिझल्ट मिळणार आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे तुम्हाला स्पर्धेमध्ये आपली काय होती होती, आपली काय कमी होती, ती आम्ही कशी पुढे चांगली करू शकतो. आम्हाला त्याच्यामुळे काय शिकायला मिळालं की फार मोठी बाब असते की ज्यामुळे आम्ही स्पर्धेत भाग घ्यावा. आम्हाला नवीन शिकायला मिळेल, आपल्याकडे काय उपयोग आहे हे पुढच्या आठवड्यात जाताना आम्ही त्या तयारीवर जोमाने जाऊ शकतो. तर ह्या स्पर्धेमध्ये एज लिमिट होतं, सगळ्या एजमधल्या पार्टिसिपंट्स एकाच ग्रुपमध्ये होत्या. त्यामुळे आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं की एका तयारी करते, पण त्याच्यात आम्ही थोडा वयाचा पण भाग ठेवलेला आहे. वॉक तुम्ही कसं करता त्याचा भाग केलेला आहे आणि तुम्ही क्रिएटिव्हिटी किती केलेलं आहे, म्हणजे तुम्ही घरातून आणून काय घेऊन आणलेलं आहे त्याच्याबद्दल ते बघितलेलं आहे. आणि तुम्ही जी साडी आहे साडी ग्राफिक होती ती साडी ग्राफिक कुठल्या रीतीने केलेली आहे. नमस्कार. आज आपण इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता एंजल फाउंडेशनच्या वतीने. तसंच आम्ही एक नवीन उपक्रम राबवलं होतं इथं, आणखीन फॅशन शो. खरं ते पारंपरिक फॅशन शो होतं. आणखीन आम्ही ठेवलं होतं की संक्रांतीच्या निमित्ताने काय दागिने होतील, त्याचे तिळगुळाच्या दागिन्यामध्ये केवढे काय प्रकार त्यांनी घालू शकतील करून व्हरायटी वाईज ते त्यांनी त्या लेडीजना आम्ही सांगितलं होतं. आणि तसं व्हरायटी वाईज साडीज त्यांनी रॅपिंग केले पाहिजे होते. त्याच्या हर एक लेडीजनी 25 ते 30 लेडीज इथं पार्टिसिपेट केल्या होत्या. व्हरायटी वाईज आम्हाला दागिने बघायला भेटले, तसं साडी रॅपिंग भेटली. आणखीन असं वाटलं की अबा आम्ही काय ते एक दुसऱ्या दुनियामध्ये इथं आहे की कुणी केलेलं नाही बेळगाव सिटीमध्ये. तसं आम्ही फर्स्ट टाइम इथं एंजल फाउंडेशननी हे घडवलेलं आहे. आणखीन ह्याच्या पुढं पण आम्ही चांगले चांगले असं काहीतरी कार्यक्रम आम्ही घेऊन येणार आहेत. आणि बघत असणार की वर्षभरात आम्ही भरपूर काही कार्यक्रम केलेले आहे लेडीजसाठी. आता बघितलं असणार रांगोळी कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आपण. तसंच आम्ही मंगळागौरीचं कॉम्पिटिशन ठेवलं आहे, 9वारी साडीचं कॉम्पिटिशन फॅशन शो ठेवलेला आहे. आता ह्याच्यानंतर मी बाईक रॅली करणार आहोत आणि भरपूर काही असे कार्यक्रम आम्ही
वर्षभरात आम्ही राबवत असतो लेडीजसाठी आणि महिलांसाठी. आणि महिलांनी एवढं आम्हाला साथ दिलेली आहे की हर एक महिला मंडळ आता आज इथं उपस्थित राहून माझ्या महिला मंडळांनी आणि आम्हाला हे साथ देऊन त्यांच्याबद्दल मी फार धन्यवाद म्हणतो. असंच मला त्यांनी सपोर्ट करावं आणि मीडियानी पण मला भरपूर काय सपोर्ट केलेला आहे, तसं सगळ्यांचा धन्यवाद.